नमस्कार मंडळी, मी मयुरी आपल्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. वीण दोघांतली ही तुटेनाच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की स्वानंदीचा बर्थडे असतो. तर त्यासाठी स्वानंदी आणि समर हे दोघेही रेडी झालेले असतात आणि समर स्वानंदीला विचारतो की मी कसा दिसतोय. यावर स्वानंदीला खूप आश्चर्य वाटते. ती म्हणते की तुम्ही मला विचारताय. तर समोर म्हणतो की इथे दुसरं कोणी आहे का मी ज्याला विचारेल, तर मी तुम्हालाच विचारतोय. स्वानंदी त्यांना म्हणते हो तुम्ही खूप छान दिसताय, पण मला आश्चर्य वाटले की हे सगळं काही तुम्ही मला विचारताय. समर स्वानंदीला म्हणतो तुम्ही तर असं सांगताय की एरवी मी चांगला दिसतच नाही. यावर स्वानंदी म्हणते अहो तसं नाही राजवाडे, तर तुम्ही खरंच छान दिसताय या ड्रेसमध्ये. आणि स्वानंदी म्हणते चला तर माझं आता आवरून झालं आहे, मी आता खाली जाते. यावर समर म्हणतो की माझंही आवरलं आहे, मीही येतो आहे तुमच्यासोबत. तर स्वानंदी म्हणते तुम्ही आणि माझ्यासोबत येणार. समर म्हणतो हो, मग मी कुणासोबत जाणार. तर स्वानंदी चला म्हणते, पण जाता जाता तिच्या साडीचा पदर हा समरच्या घड्याळामध्ये गुंततो. यामुळे दोघांमध्येही एक गोड क्षण होतो आणि दोघेही एकमेकांकडे बघतच राहतात. आणि समर नंतर पदर खाली घेतो आणि दोघेही खाली जातात. इकडे आजी सर्व काही तयारी करत असते. ती स्टाफला म्हणते की मला सर्व वडे गरमच पाहिजे, थंड झालेले नकोत. याची सर्व काळजी तुम्ही सगळे घ्या, कारण आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. दुसरीकडे आनंदही आजीने सांगितलेले पॉलिश केलेले दागिने आणण्यासाठी दुकानात आलेला असतो आणि तो दुकानवाल्यांना विनतो की मलाच हे सर्व काही दागिने द्या. यावर दुकानदार आजीला एकदा फोन करतो आणि त्याची खात्री पटवून घेतो. यावर आजी म्हणते की हे काय, आमचा आनंद तिकडे आला नाही का अजून. तर ते म्हणतात की तो आलेला आहे, पण यावर आजी म्हणते की तो एकदम खात्रीशीर माणूस आहे, तुम्ही एकदम बेधडकपणे त्याच्याजवळ सर्व दागिने द्या, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. आणि आनंद तेथून दागिने घेऊन घरी येतो. इकडे स्वानंदी आणि समर दोघेही खाली येत असतात आणि ते दोघेही आजीपुढे येऊन उभे राहतात. स्वानंदी आजीला विचारते आजी मी कशी दिसते. यावर आजी म्हणते तू फार गोड दिसते. पण समर म्हणतो की मीही कसा दिसतोय मला तर कोणी सांगितलंच नाही. स्वानंदी यावर हसते, पण आजीच तिला म्हणते की बघ मी तुझे लाड केले ना, म्हणून याला बघवलं नाही. त्याला असं वाटतं की मी नेहमी त्याचेच लाड करावे. यावर समर म्हणतो की हे बघ आजी, तू लाड कुणाचेही कर, पण सोबत मात्र माझ्या अशीच राहा. यावर आजी समर आणि स्वानंदी दोघांचीही दृष्ट काढते. मात्र हे सगळं काही अंशू, मल्लिका आणि अर्पिता यांना काही बघवतच नाही. यावर मल्लिका म्हणते म्हातारीला वेड लागलाय, कसली दृष्ट काढते बघ, आणि तिला आपले खानदानी दागिने तिला द्यायची काही गरज होती का. यावर मल्लिका म्हणते दागिने तर ती कुणालाही देऊ दे, पण खरा मोहरा आपल्या हातात आहे, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आणि अंशूशी हात मिळवते, त्याला म्हणते हो की नाही अंशू. इकडे अधीरा आपल्या फॅमिलीसोबत आलेली असते. सर्वजण अधीरा आणि तिच्या फॅमिलीचे स्वागत करतात आणि सर्व स्वानंदीला बर्थडे विश करतात. रोहन आणि सुष्मिता त्यांच्या लहानपणच्या आठवणी ताज्या करतात आणि त्या प्रकारेच तिला विश करतात. आणि अधीरा स्वानंदीला बर्थडे गिफ्टही देते. आणि रोहन अधीराला म्हणतो की बघ आम्हा सर्वांपेक्षा नंदुताईची तर तूच लाडकी आहे. आणि नंतर स्वानंदीची आई येते, ती म्हणते की मला फक्त आजीने बोलवले म्हणून मी आले, आणि स्वानंदीला बर्थडे विश करतात. आणि इकडे स्वानंदीचे बाबा सुष्मितासह तिच्या आईला इकडे कोपऱ्यात बोलवून घेतात आणि सुष्मिताला म्हणतात सुष्मिता तुझ्या आईला बजावला होतं ना इथे येऊ नको, पण आता काय करायचं. यावर त्या म्हणतात की मला स्वानंदीनं फोन केला म्हणून मी आले. यावर बाबा म्हणतात तिला आता सांग की ती आता इथे आली आहे तर तिचं तोंड गप्प ठेवायला. यावर रोहन म्हणतो की असू द्या ना बाबा, आता जाऊ द्या. इकडे स्वानंदी आणि आजी सर्व पाहुण्यांचे स्वागत करत असतात. तेवढ्यात तिथे आनंद आणि त्याची बायको दोघेही येतात आणि ते स्वानंदीसाठी एक बुक आणतात. ते बुक म्हणजे तिला वेगवेगळ्या पुस्तकांची आवड असते, तर एक पुस्तक आणलेलं असतं वाचण्यासाठी. हे सर्व काही काकू आणि ते बघत असतात, पण त्यांना काही ते बघवतच नाही. यावर निकिता म्हणते की ही पार्टी काय आपल्याला चालणार नाही, आम्हाला सर्वांना एक वेगळी पार्टी हवी जी आमच्यासाठी स्पेशल असेल. आनंद म्हणतो हो हो नक्कीच पाहिजे. निकिता म्हणते चल आपण जंगल सफारीला जाऊयात. यावर समर म्हणतो मी तर आधीच प्राण्यांसोबत राहतो, तर आणि वेगळे प्राणी बघायची काय गरज. यावर निकिता आनंदला म्हणते मनुष्य प्राणी म्हणाला तो. तर आनंद म्हणतो हां तू सांभाळून घे हां. निकिता समरला म्हणते तिथे काही प्राण्यांना सॅनिटायझर चालणार नाही आणि तुझी कुठलीही हायजेनिक गोष्ट चालणार नाही. समर म्हणतो मला चालेल, जाऊयात. आणि इकडे आनंद आणि निकिता हे दोघेही ती दागिन्यांची पिशवी आजीला देतात, पण आजीचं काही लक्षच नसतं. आजी मागे खूप काम असतं. आजी त्यांना म्हणते हा राहू दे सध्या तुझ्याजवळ. यावर आनंद म्हणतो ठीक आहे, परंतु हा सगळं काही सीन काकू आणि अंशू अर्पिता बघत असतात.
पण निकिता त्याला म्हणते, तुला काय जड झाली आहे, राहू दे ना तुझ्याजवळ थोडा वेळ. पण इकडे काकूच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन शिजत असतो आणि ती दागिन्यांच्या पिशवीसोबत काहीतरी घोटाळा करणार असते. निकिता आणि आनंद दोघे बोलत असताना काकू त्यांच्याजवळ जाते आणि त्यांना म्हणते, आज की नाही स्टाफ जरा कमी आहे आणि सगळं काही गोंधळ उडण्यापेक्षा तुम्ही दोघे आम्हाला जरा मदत करताल का. यावर निकिता म्हणते, हो आमचंच घर आहे, आम्ही करूया मदत. आणि काकू म्हणते, हे तर आजीने सांगितलेले दागिने आहेत ना. हो आनंद म्हणतो, तर हे आजींकडे द्यायचे आहे. पण मल्लिका म्हणते, हो आजींच्या हल्लीना काही लक्षातच राहत नाही, तर तू हे दागिने तिथे पूजेच्या तिथे ठेवून दे, नंतर बघूया आजी घेतीलच. मग आनंद ते दागिने तिथे पूजेच्या तिथे ठेवून देतो. पण मल्लिका इकडे तोपर्यंत एक दुसराच प्लॅन करते. ती एका बाईला हायर करते आणि तिला सांगते की तू हे दागिने बदली कर. ती बाई मल्लिकाने सांगितल्याप्रमाणे दागिने बदलते आणि मल्लिकाला सांगते की आपलं काम झालं आहे. मल्लिका यावर लक्षच ठेवून असते. खरे दागिने ती बाई स्वतःच्या पर्समध्ये ठेवते आणि खोटे दागिने त्या पिशवीत ठेवते. यानंतर मल्लिका म्हणते, आपलं काम झालं आहे. पण अंशू इकडे म्हणतो की मम्मी तुझं काम झालं आहे, आता माझं काम राहिलं आहे, ते मी करून येतो. आणि अंशू एका अनोळखी व्यक्तीला भेटायला जातो आणि त्याच्याशी काहीतरी बोलतो. इकडे आनंद आणि निकिता सर्व पाहुण्यांचा पाहुणचार करत असतात, सर्वांना विचारत असतात. परंतु निकिता तेवढ्यात रोहिणीला विचारते, रोहिणी सर्व स्टाफ तर आलेला आहे ना. तर रोहिणी म्हणते, हो सगळा स्टाफ आहे आणि सगळं व्यवस्थित चाललं आहे. यावर निकिताला संशय येतो. यानंतर निकिता म्हणते, सर्व तर आहे तर मग आपल्याला का करायला सांगितलं आहे. मग निकिता आनंदकडे जाते आणि आनंदला म्हणते की आनंद हे बघ यांचा सर्व स्टाफ आलेला आहे आणि सर्व काही ठीक आहे, मग काकूने आपल्याला का करायला सांगितलेलं सगळं काही. तर आनंद म्हणतो, काय झालं गेल्याने. पण निकिता म्हणते, नाही घर तर आपलंच आहे, आपण करू शकतो. पण हे काकू असं अचानक का म्हटलेल्या, नक्की काहीतरी मला घोटाळा वाटतोय. तर इकडे स्वानंदी पाहुण्यांसोबत बोलत असते पण तिला बोलता बोलता ठसका लागतो. यावर समर तिला पाणी देतो आणि सावकाश म्हणतो आणि तिला खूप लेक्चरही देतो. तिला म्हणतो की माणसानं बोलताना आणि जेवताना एकदम हळुवारपणे जेवलं पाहिजे आणि तुमचं ते प्राणायाम तुम्ही जसं करता ना तसंच हेही तसंच आहे, हा एक तुम्ही सल्ला समजा. यावर स्वानंदी म्हणते, आज तुम्ही बड्डेच्या दिवशी मला ओरडणार आहात का. तर तो म्हणतो, नाही तसं नाही. आणि इकडे काकू आनंदला म्हणते, अरे आनंद, ही दागिन्याची पिशवी इथे का ठेवली, जा आजीकडे देऊन ये. आनंदही गोंधळात पडतो आणि इथेच आजचा भाग